नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे बुधवार दिनांक 10 जून 2026। मित्रांनो, आज राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो विनंती, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या गावामध्ये पाऊस झालाय की नाही ते देखील आपल्या कमेंट मध्ये कळवा, तुमच्या गावाचं नाव देखील कमेंट मध्ये कळवा, त्या ठिकाणी सुद्धा आपण पावसाचा अंदाज या ठिकाणी सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा। मित्रांनो, आज आहे 10 जून 2026। आज जर या ठिकाणी विचार केला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो काही प्रमाणात पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। या ठिकाणी धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, या ठिकाणी जालना असेल, बीड असेल, या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला आज कमी पाहायला मिळतोय। फक्त लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु उर्वरित मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ तर आहे, परंतु तुरळक ठिकाणीच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच विदर्भामध्ये देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते। विदर्भामध्ये नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली याच जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळत आहेत। तर विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील आपलं हवामान हे ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे। खानदेशमध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। खानदेशमध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पाऊस हा आपल्याला कमी प्रमाणातच या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघताय, विटा, वडूज, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। राहू, शिरूर, चाकण, मंचर या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री 6च्या नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। बारामती, लोणंद, फलटण, वाई, या सासवड, पुणे या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। इंदापूर असेल, अकलूज असेल, या ठिकाणी पंढरपूर, सांगोला या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा एकंदरीत जर विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। प्रचंड पावसाची संततधार आपल्याला दुपारनंतरच पाहायला मिळते। मित्रांनो, स्क्रीनवरती बघताय आपण, या ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। खानदेशमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्येच आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर हा पाहायला मिळतोय। उर्वरित या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, धन्यवाद।